नमस्कार, मी शिवानी सागवेकर. कुक विथ शिवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत पावसाळ्यातील एक लोकप्रिय पदार्थ चणा डाळीपासून बनवलेला अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत कमी तेलकट अशी स्नॅकची म्हणजेच डाळवड्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी केली आहे. चला तर करूया खमंग कुरकुरीत डाळवडे. इथे मी 1 वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजवून घेतली आहे. डाळ छान भिजणं हे खूप महत्त्वाचं आहे. डाळ छान भिजली आहे. डाळीतले सर्व पाणी काढून डाळ चाळणीवर नितळत ठेवायची आहे. डाळीमध्ये जराही पाणी राहिले नाही पाहिजे. आता त्यातली पाव वाटी डाळ बाजूला काढून घेतली. उरलेली डाळ छान निथळली की ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची. त्यात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून जराही पाणी न घालता पल्स मोडवर हळूहळू कोर्सली म्हणजेच भरड अशी वाटून घ्यायची. गरज असल्यास मध्ये मध्ये चमच्याने मिश्रण वर खाली करून पल्स मोडवर कोर्सली असे वाटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असंच टेक्स्चर पाहिजे. आता हे मोठ्या बाउल मध्ये काढून घ्यायचे. यात बाजूला काढून ठेवलेली अख्खी डाळ घ्यायची. आता आपण काही सुके मसाले कुटून घेणार आहोत. एका खलबत्त्यात 1 टीस्पून अख्खे धणे, अर्धा टीस्पून अख्खी काळी मिरी, अर्धा टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून जिरा थोडे जाडसर असे कुटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता असे जाडसर कुटून घ्यायचे. आता हे कुटलेले मसाले वाटलेल्या डाळीमध्ये घालू. एक बारीक चिरलेला कांदा घालू. यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घालू. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ. आता त्यात 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ घालून सर्व एकजीव करून घेऊ आणि कुरकुरीतपणासाठी 1 टेबलस्पून गरम तेल घालून एकत्र करून घेऊ. आता यातले थोडे मिश्रण घेऊन ते एकत्र करून कंबाईन व्हायला पाहिजे. म्हणजे आपले दालवड्याचे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे. आता याला आकार देण्यासाठी तुम्हाला मिश्रणाचा एक छोटा भाग घ्यायचा आहे आणि त्याला गोल आकार देऊन तयार करायचे आहे. आकार दिल्यानंतर दुसऱ्या तळ हातावर ठेवायचे आणि अशा प्रकारे दुसऱ्या हाताने तुम्हाला हलकेच चपटे करायचे आहे. तर थोडे यावर दाब द्यायचे. असे हलकेच टच करायचे. अशा प्रकारचा आकार बनवायचा आहे. टिक्की सारखा आकार बनवू नका. ह्या बाजूच्या कडा थोड्या चपट्याच राहिल्या पाहिजेत. हे खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्ही पाहिले की कशा प्रकारे याला मी आकार दिला. अशाच प्रकारे सर्व दालवडे तुम्ही आकार देऊन एका प्लेटवर काळजीपूर्वक ठेवायचे आहेत. आता हे तळायचे कसे ते पाहूया. तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आहे. तेल खूप जास्त गरम नसावे पण थंड सुद्धा नसावे हे लक्षात ठेवायचे. वड्याला काळजीपूर्वक तुम्हाला उचलून एक एक वड्याला काळजीपूर्वक तेलात सोडून द्यायचे आहे. एकदा तुम्ही हे वडे तेलात टाकून दिले की हाय फ्लेमवर सुरुवातीला साधारण 30 ते 40 सेकंदांसाठी झारा अजिबात टाकायचा नाही. वड्याला सेट होऊ द्यायचे. एकदा तो आकार धरायला लागला की झारा वापरून याला हलवायचे आहे, स्टर करायचे आहे. तर आता हे सेट झाले आहेत. या स्टेजला मी याला स्टर करत आहे. तुम्ही पाहू शकता वड्याने आकार धरला आहे. अजिबात विखुरलेले नाहीत. तर मीडियम टू लो फ्लेमवर आरामात पेशन्सली यांना फ्राय करा. एकदम परफेक्ट वडे तुमचे बनतील. तर तुम्ही पाहू शकता एकदम आरामात पेशन्सली मी मीडियम टू लो वर याला फ्राय केले. झाऱ्यातून काढून एका चाळणीवर काढून घेतले. जास्तीचे तेल जर काही असेल तर तेही निघून जाईल. असेच सगळे वडे मी तळून तयार करून घेते. या स्टेजला फ्लेम मीडियम टू लो करून घ्यायची आणि मीडियम टू लो वर आरामात यांना फ्राय करायचे आहे. जेणेकरून जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे. आतून पण आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झाली पाहिजे. हे वडे जर हाय फ्लेमवरच तळत राहिले तर बाहेरून रंग धरून घेतील पण आतून शिजणार नाहीत. याची काळजी घ्यायची आहे. यांना आता झाऱ्यातून काढून घेतले. तर आपले दालवडे तयार झाले आहेत. आता दालवड्यांबरोबर खाण्यासाठी सफेद ओल्या खोबऱ्याची चटणी बनवू. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओले खोबरे घेतले. त्यात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, काही कोथिंबीरीच्या काड्या, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून जाडसर चटणी वाटून घ्यावी. आता चटणी एका भांड्यात काढून घेऊ. अशीच प्लेन चटणी ठेवली तरीही चालेल पण मी याला फोडणी देणार आहे. फोडणी पात्रात थोडे तेल घेतले. तेल गरम झाले की यात मोहरी आणि कढीपत्ता घातला आणि फोडणी चटणीवर घातली. एकत्र करून घेतली. आपली चटणी बनवून तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.